नमस्कार मंडळी, मी सागर आणि आजच्या व्हिडिओ त्याचबरोबर आपल्या आम्ही कोकणकर ऑफिशियल मध्ये तुमचा परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। असं मित्रांनो, आता आम्ही चाललो गणपती आणू चाललो। तुमका तर माहिती आमचा गणपती असता कसालाक, म्हणजे कसालच्या आधी जी नदी लागता थंय, नदीचं नाव का माका माहीत नाही, पण थंयच शाळा ती गणपतीची। आणि आता आम्ही चाललो थंयच गणपती आणूक। आम्ही वर्षात तर आदल्या दिवशी आणतो, कारण थोडं लांब असल्यामुळे मग त्याच दिवशी आणूक नाही शक्य होत नाही, तसं की घराची तयारी वगैरे त्यामुळे शक्य होत नाही। मग आता चालला होता गणपती आणूक। आता माझ्यासोबत असत पप्पा असत, चंद्रास काका असत, सुमित आणि शिवम दादा। आता गाडी दोन पाठात यावर्षी वर्षाक आमचं एकच गणपती असता, पण यावर्षी प्रफुल्लांचं पण गणपती थंयच असा। आणि आज एवढं पाऊस नाही, काल तर पाऊस खूप होतो, पण आज नाही, आत्ता अजून तर नाही, कारण आता ऊन तापता बघा, असला कडकडीत अगदी, आणि मस्त वाटतं। हिरवा हिरवा गार रान, त्याच्यावर पाणी पडलं आणि वळून म्हणजे एकदम चमकता रान। देव करू आणि गणपती अंतर्गत निदान असं पाऊस राहून देत, जास्त पाऊस असं दे नको। तर चला तर आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। सवय झाली आहे एवढं मोठं पण एवढंसं ओढो नाही। अरे प्रफुलचं फोन येता, वडापाव खाता जनता गजानन वडापाव आणि नाही गाडी ठेवून नाही बघा। ड्रायव्हर बाळू बाळू बेळगाव बदलायला नाही काय म्हणता? उद्या येऊन घेऊन जा बरी दरवाजा। अरे मस्त वाटले। आता येलो घराकडे, आणि हो प्रफुल्लांचा गणपती। आणि आमचं आधी उतरला, नंतर ह्यांचं जाऊया आमच्या घराकडे। हजरा चायगाव थांबला। आणि मित्रांनो, हे आमचे गणपती बाप्पा। आणि गणपती बाप्पांचं फोटो काढूक फोटोग्राफर बोलवला मुंबईसून डायरेक्ट। आणि हा रात्री काढलाय, तरी 2 वाजले, कारण उशिरा घेतलाय। चित्र काढू काय गर्दी आहे बघा आज बाजारात। उद्या हा बाप्पांचं आगमन, आणि आज तुफान गर्दी आहे बाजारात। मित्रांनो, आईला आम्ही आता फटाक्यांच्या दुकानात, अगरबत्ती बघा केवढी मोठी आहे ती, बरोबर 24 तास चालतली म्हणतात। कंपनी म्हणता 24 तास चालतली, पण याचा 20 तास चालता। 300 रुपये एक अगरबत्ती। चल खाली घरी एक तारखेला बसणं आम्हाला उधर से लेके आ।
सागर बाग किती आले मित्रांनो? आता आमचं बाजारचं झालं आणि आता आम्ही लाव श्री ट्रेडर्स. बघूया तरी किती का स्वस्त आणि किती काय. आता बॅटरी घेऊची बॅटरी म्हणजे टॉर्च सुमत्या कामाक लावलंय मुंबईत मी येल्याक. तर आम्ही सगळा एवढा सगळा बघला आणि हे बघा हा सगळा बघितला आणि ह्या घेतला दीडशेवाला. अरे हो हे काय नाही काय ह्या तुम्ही पण एकदा येऊन बघून जावा. मित्रांनो आता लागल्या बहुत दुपारी जेवला पण नाही. सकाळी एक वडापाव खाला पण गणपती आणून गेला तेव्हा. आता इला नाडकरने वडापाव. हे वडापाव कसे इले काय गेले आता संपले आहेत. गरमागरम वडापाव मिळतं आणि चव पण भारी असतात आणि गर्दी तर उफान असतात. कणकवलीत फेमस बरोबर आहे चौकात. मित्रांनो आताच टाकल्याने ते गेले परत हे नवीन अटॅक पण जातात तुमच्या घर. गावाकडचा टेन्सिल मारला होता तेव्हा विश्वनाथ बोलवलेला होता आणि ह्याचा टेन्सिल आता काल मी संध्याकाळी मारलंय. ह्या सगळं मीच मारलंय आणि ह्या तुमका कसा वाटला, ह्या आवडला की नाही ह्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आता पूर्ण काम करूचा माटी बांधायची असा पडदे धावण्याचे आता हे उपाय करतात फुलारो. आणि आपण आता गणपतीक यावर्षी हिरे लावणार असा. जमतील आपण तसे आपण लावणार. तर आता काम चालू करूया. तर आता ज्वेलरी नसताना म्हणजे हिरे मोती नसताना आपला गणपती आता असं दिसता. आता आपण हिरे नंतर लावल्यानंतर कसं दिसतं आता तुमका दाखवत आहे नंतर. तर आता आधी पूर्ण काम करून घेत आहे आणि त्यानंतर दाखवत आहे. तर आत्ता आपल्या हिऱ्यांचं काम पूर्ण झालेलं असा हे बघा. आणि आता कमेंट करून नक्की सांगा की पहिल्यापेक्षा आता किती फरक दिसतो आणि माझा काम तुमका आवडला की नाही. कारण पहिल्यांदा मी खडे लावलंय गणपती आणि आता सुशील आहे वायरमन आमचे हे काम चालू आहे. माती त्यांनाच बांधून घेतलं आणि आता लाइटिंगचा पण तोच करता. फक्त पडदेवर बांधूचे आहेत. सगळा तुमका उद्या सकाळच्या व्हिडिओ. चला तर आता व्हिडिओ थांबूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.